आता आपण बघत आहोत 8वीचा 3.2 प्रॅक्टिस सेट सराव संच घातांक व घनमूळ लेसन तिसरा त्यातला सराव संच किती आपला 3.2. आता आपण 3.2 मध्ये पहिला प्रश्न बघत आहोत. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितले सारणी पूर्ण करा म्हणजे जो तक्ता आहे तो पूर्ण करायला लावलेला आहे. मग इथे संख्या दिलेली इथे कितव्या मुळाचा कितवा घातांक आहे घातांक आणि कितव्या घातांकाचे कितवे मूळ आहे. बघा दोन ऑप्शन मध्ये काय दिले याच्यामध्ये कितव्या मुळाचा कितवा घातांक आणि कितव्या घातांकाचे कितवे मूळ अशा दोन प्रकारामध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग पहिली संख्या काय दिली 225 चा 225 3/2 मग 225 च्या वर्गमूळाचा घन इथे काय 225 च्या वर्गमूळाचा घन वर्गमूळ म्हणजे वर्ग 2 आणि घनमूळ म्हणजे 3. 3 ला आपण घनमूळ म्हणतो 2 ला काय म्हणतो वर्ग म्हणतो म्हणजे 3 आणि 2 घनमूळ आलेलं आहे. घनमूळ आणि वर्गमूळ म्हणजे आता 225 इथे लिहायचं 225 च्या वर्गमूळाचा घन काय लिहिले इथे घन 225 च्या वर्गमूळाचा घन म्हणजे ही संख्या कशी वाचायची मग 225 च्या वर्गमूळाचा घन वर्गमूळाचा घन असं वाचायचं. आता इथे कितव्या घातांकाचे कितवे मूळ दिलेले मग इकडे 225 च्या घनाचे वर्गमूळ दिलेले की काय दिले घनाचे वर्गमूळ दिलेले 225 च्या घनाचे वर्गमूळ इथे काय दिलं वर्गमूळाचे घन इथे घनाचे वर्गमूळ. तुम्हाला फरक समजलाच असेल. इथे आपल्याला त्यांनी घातांक दिलेला आहे तिकडे काय दिलेले मूळ काढा दिलेले घातांकाचे कितवे मूळ आहे इथे मुळाचा कितवा घातांक ह्या दोन्ही शब्दांमध्ये बघायचं तेव्हाच इथे असं लिहिलं जाईल. 225 च्या वर्गमूळाचा घन तर 225 च्या घनाचा वर्गमूळ. आता आपल्याला दुसरा आहे दुसरा काय अमाऊंट दिली त्यांनी 45 कंसामध्ये द्यायचं 45 चा मुळाचा चौथा घात इथे लिहायचं आपण 45 च्या पाचव्या मुळाचा चौथा घात. इथं 45 च्या चौथ्या घातांकाचे पाचवे मूळ घातांकाचे कितवे मूळ पाचवे मूळ हे कितवे मूळ इथं 45 च्या घातांकाचे पाचवे मूळ चौथ्या घातांकाचे पाचवे मूळ. मग 45 च्या चौथ्या घातांकाचे हे पाचवे मूळ आहे. पाचव्या मुळाचा हा काय चौथा घात आहे. समजून घेत चला. प्रश्न तिसरा काय 81 कंसामध्ये 81 6/7 मग 81 च्या सातव्या मुळाचा चौथा घात सातव्या मुळाचा सहावा घात कितवा घात 81 च्या सातव्या मुळाचा सहावा घात. पण इकडे कसं येईल आता 81 च्या सहाव्या घातांकाचे सातवे मूळ इथे किती आधी 7 आले आधी तर काय सहाव्या मुळाचा सातवा घातांक 81 च्या सहाव्या घातांकाचे सातवे मूळ कितवे मूळ सातवे मूळ. बघा बरं किती सोपं आहे ना. मग चौथं 100 मग 100 च्या 10व्या मुळाचा चौथा घात कसं लिहिलं जाईल इथं 100 च्या 10व्या मुळाचा
चौथा घात. कितवा घात? चौथा घात. तर इकडे कसं येईल मग? 100च्या चौथ्या मुळात चौथ्या घातांकाचे दहावे मूळ. कितवे मूळ येईल? दहावे मूळ येईल. दहावे मूळ. आता आपण बघत आहोत पाचवं. एकविसाव्याच्या सातव्या मुळाचा तिसरा घात. मुळाचा सातवा घात. तिसरा घात. सॉरी, कितवा घात? तिसरा घात. तिसरा घात. 21च्या सातव्या मुळाचा कितवा घात? तिसरा घात. म्हणजे इथं येईल 21च्या तिसऱ्या घातांकाचे कितवे मूळ? सातवे मूळ. कितवे मूळ येईल? सातवे मूळ. बरोबर. अशा प्रकारे हा प्रश्न कसा तक्ता पूर्ण केलेला आहे. 225च्या वर्गमूळाचा घन, तर इकडे घनाचे वर्गमूळ, इकडे 45च्या पाचव्या मुळाचा चौथा घात, इकडे चौथ्या घातांकाचे पाचवे मूळ, इकडे सातव्या मुळाचा सहावा घात, इकडे सहाव्या घातांकाचे सातवे मूळ, इकडे दहाव्या मुळाचा चौथा घात, तर इकडे चौथ्या घातांकाचे दहावे मूळ, 21च्या सातव्या मुळाचा तिसरा घात, तर इकडे 21च्या तिसऱ्या घातांकाचे सातवे मूळ. अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीमध्ये तक्ता पूर्ण केलेला आहे. 3.2 मध्ये हा आपला आहे पहिला प्रश्न. तो एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण त्यातला बघत आहोत दुसरा प्रश्न. बघत आहोत प्रश्न 3.2 मधला प्रश्न दुसरा. काय प्रश्न आहे? परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. पहिलं काय? 121च्या पाचव्या घातांकाचे मूळ. मग आता 121च्या पाचव्या घातांकाचे मूळ कसं लिहायचं? मग कंस लिहायचा, कंसात 121 कंस लिहायचा, कंसात 121 लिहायचा, इथे घातांक मग 2 इथे लिहायचा आणि 1/5 इथे लिहायचा. मग त्याला बरोबर करायचं. 5 का लिहिला? घातांक, पाचवे घातांक सांगितलं, मग 2 का लिहिला? वर्गमूळ आहे म्हणून. मग इथं कसं करायचं? 121 घातांक पाचवे वर्गमूळ, पाचव्या घातांकाचे वर्गमूळ, अशा पद्धतीमध्ये इथं लिहून घ्यायचं. दुसरा प्रश्न आहे आपला 324च्या चौथ्या मुळाचा घन. मग कसं लिहायचं? इथे पण तसंच कंस घ्यायचा, 324 हा आता इथे घन आहे, घन इथं लिहायचा 1/4. मग परत इकडे काय करायचं? 324च्या घनाचे चौथे मूळ, अशा पद्धतीमध्ये लिहून व्यक्त करायचं. म्हणजे तिथे सांगितल्या प्रकारे रूपात घातांक लिहून घ्यायचा. प्रश्न तिसरा 264च्या वर्गाचे पाचवे मूळ. मग इथे तसंच लिहायचं 264च्या वर्गाचे वर्ग लिहायचा इथे, परत 1/5 लिहायचं, परत बरोबर 264 वर्गाचे पाचवे घातांक. आता आपण शेवटचा प्रश्न बघत आहोत चौथा. काय? 3च्या घनाचे घनमूळ. 3च्या घनाचे घनमूळ. आता असं वाटलं इथं की अरे इथं घनाचे घनमूळ लिहायचं, मग कसं लिहायचं? तो प्रश्न खूप सोपा आहे. तो पण प्रश्न असं काहीच नाही वाटून द्यायचं तो अवघड आहे, पण तो पण प्रश्न खूप सोपा असतो. मग कसं लिहायचं? इकडे 3चा घन इथं घ्यायचा, 1/3 लिहायचा, मग इथं 3चे घनमूळ, 3च्या घनाचे
घनमूळ. अशा प्रकारे मध्ये हाही प्रश्न सोप्या पद्धतीमध्ये तसा सॉल्व करून घ्यायचा आणि हा प्रश्न खूपच सोपा होता. आपण खूप सोप्या पद्धतीने तो सॉल्व केलेला आहे. आणि तुम्हाला काही प्रश्नाचे अजून क्वेरी असतील तसे तुम्ही ती कमेंट्समध्ये सांगत चला. आणि तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून नवीन माहिती पण मिळू शकते. आणि लवकर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील.